नंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। अजित पवारांनी आम्हाला याबाबत सांगितलं होतं असं देखील अमोल कोल्हे म्हणाले। विलीनीकरणाच्या प्रश्नावर अमोल कोल्हेंनी गौप्यस्फोट केलाय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेबद्दल अमोल कोल्हे यांनी दुसरा गौप्यस्फोट केलाय। विलीनीकरणानंतर छगन भुजबळ कदाचित राज्यसभेवर जातील असं अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं, हा दावा अमोल कोल्हे यांनी केलाय। भुजबळांऐवजी कोट्यवधी रुपये खर्च करून एक व्यक्ती राज्यसभेवर जाणार अशा चर्चा असल्यानं भुजबळांचा त्रागा झाला असावा असंही कोल्हे म्हणाले। भुजबळांऐवजी नरेश अरोरा यांच्या नावाची चर्चा राज्यसभेसाठी सुरू असल्याचे सुतोवाच या वक्तव्यातून अमोल कोल्हे यांनी केलाय। प्रदेशाध्यक्ष ठरलेलं होतं, मंत्री ठरलेले होते असं सातत्याने तुमच्या पक्षाकडून सांगितलं। याच्यावर छगन भुजबळ असं म्हणतात की मग उपमुख्यमंत्री कोण होणार हे सुद्धा ठरलं असं असं उपरोधिक टोला त्यांनी तुमच्या याच्यावर लागला। मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो, कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती। आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील, मला कल्पना नाही। हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। आणि दुसरी महत्त्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही। भुजबळांची अनेक वर्षापासूनची दिल्लीत जायची इच्छा आहे, मला माहिती आहे। त्यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या, ते शिवसेनेकडून पराभूत झाले भरघोस मतांनी। राज्यसभा ही त्यांच्यासाठी ज्येष्ठांसाठी योग्य सदन आहे। तिथे शरद पवार साहेब सुद्धा आहेत, 92 वर्षाचे देवेगौडा आहेत, त्यामानाने आम्ही तरुण आहोत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापर्यंत 2 मोठे गौप्यस्फोट केलेत। विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असं रोहित पवार यांनी सांगितलं होतं। आता भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असा दुसरा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केलाय। रोहित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांनी त्यांना टोला लगावला होता। कदाचित उपमुख्यमंत्री कोण हे सुद्धा ठरलं असेल असं भुजबळ म्हणाले होते। विलीनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो, जर हे 2 पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलीनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते। प्रत्येकजण सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही। विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं। मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं होतं। आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय म्हणतो। राज्यसभेत राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या 2 जागा रिक्त होणार आहे। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतरची 1 जागा रिक्त होणार आहे आणि शरद पवारांचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसरी जागा रिक्त होणार आहे। या जागांसाठी सध्या निवडणूकही लागली आहे। एका जागेवर पार पवार यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसऱ्या जागेवर कोण जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यातच अमोल कोल्हेंनी भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असं सांगत विलीनीकरणाच्या चर्चेतला दुसरा गौप्यस्फोट केलाय। राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। 1 जागा विरोधकांपैकी कुणी घ्यायची हे त्यांनी ठरवावं असा टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला। तर राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा असून पक्ष काय भूमिका घेणार यावर निर्णय होतील असं संजय राऊत म्हणाले।
राज्यसभेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. तर 1 जागा विरोधकांपैकी कुणी घ्यायची हे त्यांनी ठरवावं असा टोलाही फडणवीसांनी लगावला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे. 1 जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवतील. तर राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा असून पक्ष काय भूमिका घेणार यावर निर्णय होतील असं संजय राऊत म्हणाले. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. एकमेका सहाय्य करू अवधगे धरू सुपंत या मार्गाने इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. कुठचेही मतप्रवाह असे 2 वेगळे नाही आहेत. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील असल्याचा दावा भाजपकडून होतोय. निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानच होणार आहे ना. त्यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील. प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत. राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 5 मार्चला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यात फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना अधिक उधाण आलंय. तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणालेत. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू. महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. हा विकास नाही तर सूज आहे, मूळ गोष्टींकडे अजून दुर्लक्ष आहे असं राज ठाकरे म्हणाले. भाजपची परिस्थिती काँग्रेससारखी होईल असंही राज ठाकरे म्हणाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाजपवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र सध्या ICU मध्ये असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय. विकास नाही ही सूज असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. तर सत्तेतला नाही एक्सपायरी डेट असते असं म्हणत काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. आजची जी महाराष्ट्रातली जी सगळी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सध्या ICU मध्ये जे काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं नाही म्हणू शकत, त्याला सूज म्हणू शकतो. आणि इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे, त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की जे काही चालू आहे हे कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. तशी आता जे सत्तेमध्ये आहे त्यालाही एक्सपायरी डेट असणारच आहे. त्याच्यामुळे कुठचीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. काँग्रेस ज्या वेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं की आता काँग्रेसला कोण हलवणार. हल्लीच साधारणपणे 57-58 वर्ष या देशावरती ज्यांनी राज्य केलं तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय. तीच परिस्थिती यांची देखील होणार हे निश्चित. होणार म्हणजे होणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे, ते काही बाळसं धरलेलं नाही. आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे, चांगले व्हावेत ना. परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत. तर जनतेची सेवा करणाऱ्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते असं म्हणत भाजपनं राज ठाकरेंना उत्तर दिलंय. जे जनसेवा करतात, जे लोकांमध्ये असतात त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते. राज ठाकरे यांची स्लिप ऑफ टंग झाला असेल. राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ICU मध्ये आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली ही राजकीय विषयांवरती नव्हती असं म्हणत राज ठाकरेंनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय. कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये.
उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं, काय करावं. पण मी काल सांगितलं आणि आजच, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे. निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात. हे असं बघून नाही चालणार. स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये पेटले. मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा ठाकरे सेनेचा कोणताही विचार नसल्याचं चित्र आहे, अशी सूत्रांकडनं माहिती मिळते. तर कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. तर उगीच उतावळेपणा करू नये असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठीही हालचाली सुरू झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 3 स्वीकृत नगरसेवकांची नावं ठरल्याची माहिती आहे. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं स्टेटस ठेवत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला. तर उगीच उतावळेपणा करू नये असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय. त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल. त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का? आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षातील नेत्यांची चर्चा होतीये. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीत 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मनसेला मिळावा यासाठी आग्रह होता अशी सूत्रांची माहिती आहे. पण ठाकरे सेनेकडून उत्तरच मिळालं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाकरे मनसे युतीत स्वीकृत नगरसेवक पदावरून दावे प्रतिदावे सुरू असल्याचं दिसून येत आहे. बघू ना आपण, निर्णय झाला का या क्षणापर्यंत? फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का? ते शेवटी आमच्या दृष्टीने राज साहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य होईल. उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. येत्या 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावं घोषित केली जातील. मनसेला सध्या तरी स्वीकृत नगरसेवक देण्यासंदर्भात कुठलाही विचार ठाकरेंच्या शिवसेनेनं केला नसल्याचं चित्र आहे. स्वीकृत नगरसेवक पद काय असतं, त्यांच्या नियुक्तीचे निकष काय असतात त्याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया. राज्यसभा विधान परिषदेप्रमाणे पालिकांमध्येही नियुक्ती केली जाते. राजकीय पक्षांकडून नावांची शिफारस केली जाते. या नावांसंदर्भात पालिका आयुक्त, महापौर आणि इतर गटनेत्यांशी चर्चा करतात. मान्यतेसाठी ही नावं सभागृहात समोर ठेवली जातात. आयुक्तांकडून आलेल्या नावांपैकी एखादं नाव फेटाळण्याचा अधिकार सभागृहाला असतो. भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपमधून फुटलेले आणि काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झाले, तर काँग्रेसचे तारिक मोमीन हे उपमहापौर झाले आहेत. भिवंडी पालिकेमध्ये भाजपचे 6 नगरसेवक फुटले. भिवंडीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपमधून फुटलेले नारायण चौधरींची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी भिवंडी पालिकेच्या महापौरपदी, तर काँग्रेसचे तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी निवड झाली. नारायण चौधरींना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलं. त्यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजय झाला. या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिला होता. भाजपच्या स्नेहा पाटील, विलास पाटील आणि नारायण चौधरी यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. भिवंडी महापालिकेमध्ये मतांचं गणित कसं जुळलं ते पहा. नारायण चौधरींना 48, काँग्रेसला 30, राष्ट्रवादी पवार गटाला 12 आणि भाजपला 6, तर विलास पाटील यांना 25, कोणार्क विकास आघाडीला 4, शिवसेनेला 12, समाजवादी पार्टीला 6 आणि भिवंडी विकास आघाडीला 3, तर स्नेहा पाटील भाजपला इथे 16, तर एक अपक्ष गैरहजर राहिला. तर महापौर पदाच्या या निवडणुकीमध्ये भाजपची 6 मतं फुटली. नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड, अबुसाद शेख, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी आणि सुहास नकाते हे 6 नगरसेवक फुटले.
विशेष म्हणजे सुहास नकाते यांना भाजपने उपमहापौर पदासाठी पक्षादेश दिला होता. दरम्यान पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. तुमच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीत रवींद्र चव्हाण बोलतात. अरे बाबा, असं काही नाहीये. हे तुम्हाला बातमी मिळाली असं काही नाही. या शहराचा विकास एवढंच मी बोलू शकतो. हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली. इंदापूरच्या भिगवणमधील अपहरण प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. अपहरण झालं नसल्याचा मुलीनं दावा करत पोलिसात प्रतिज्ञापत्र सादर केलं. आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकली नसल्याचाही मुलीचा दावा आहे. तर आईकडे जाण्यास मुलीनं नकार दिला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. भिगवण प्रकरणातली मुलगी अखेर पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाली. ज्या मुलासोबत ती पळून गेली होती तो मुलगाही पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर मुलीनं लेखी जबाबही दिला. माझे एका युवकासोबत गेल्या 1 वर्षापासून प्रेम संबंध आहेत. याची कल्पना माझ्या कुटुंबातील आई आणि दोन्ही भावांना होती. मी त्याच्यासोबतच लग्न करणार असं त्यांना वारंवार सांगितलं होतं. परंतु आमच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता. म्हणून माझ्या इच्छेविरोधात कुटुंबानं नात्यातल्याच एका मुलासोबत लग्न ठरवलं होतं. या लग्नाला माझा विरोध होता. त्यामुळे मी माझ्या प्रियकरासोबत पळून गेले. माझ्या आईनं माझ्या प्रियकराविरोधात अपहरणाची बनावट फिर्याद दिली आहे. मी माझ्या प्रियकरासोबतच राहणार आहे. याबाबत इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये. मी पूर्णपणे सज्ञ नसल्यानं मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असा जबाब भिगवण प्रकरणातल्या मुलीनं दिलाय. तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती. त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. दुसरीकडे मुलगी पीडित असून तिला पळवून नेण्यात आल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याने आम्हाला हानमार केली, डोळ्यात चटणी टाकली आमच्या, आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला. पण स्वतःहून गेलेलं नाही, तिला बळजबरी घेऊन गेलेली. फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे. अजून आम्ही मुलीपाशी गेलो नाही, त्यामुळे आम्हाला अजून माहिती. पण आम्ही तिथे गेल्यानंतर मुलगी 100% मुलगी बेहलेली, तिला दबाव आणलेला आहे. त्याच्यामुळं मुलगी 100% आमच्या बरोबर येणार आहे. आणि नाही आली तर मी आत्महत्या करणार आहे, ती पोलीस स्टेशन पुढे. दुसरीकडे या प्रकरणामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी लव्ह जिहादचा आरोप केलाय. तिने जो वय सांगितलं की माझं 9 वर्षापासून होती, म्हणजे याचा अर्थ ती 10 वर्षाची होती. म्हणजे यालाच आम्ही जे म्हणत असतो सातत्यानं की लव्ह जिहाद, की अशाच प्रकारे 18च्या आत असलेल्या मुलींना कुठे टार्गेट केलं जातं. त्यांना वडिलांचं चित्र नाही. पण आमचा हाच प्रश्न आहे आणि हेच म्हणणं आहे आमचं की हे कुठंतरी यालाच आम्ही लव्ह जिहाद म्हणतो. 5वी 6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलंय, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. पोलिसांनी सुमोटो या सेकवरती पोक्सो अंतर्गत कारवाई